स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 2356 23. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. साकोर येथील सिद्धसंकल्प लॉन्स इथं युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीनं ॲग्री राईस कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. युनियन बँक आपल्या दारी या अंतर्गत साकूर येथे शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राहता, प्रवरानगर, कोलार, शिर्डी युनियन बँक शाखेच्या अंतर्गत शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. युनियन बँकेच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व ठेवीदार कर्जदारांना व्हावी यासाठी या कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बचत गट, पीक कर्ज, लखपती दिदी, कृषी इन्व्हेस्टमेंट कर्ज तसेच कृषी संदर्भातील सर्व योजनांची माहिती बँकेच्या माध्यमातून शेतकरी व बचत गटाच्या महिला लखपती दिदी यांना देण्यात आली. या कार्यक्रमात विविध बचत गटांना धनादेश व मंजुरी पत्र देण्यात आलं. बँक आपल्या दारी व शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाचं प्रमुख राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे होते. तसेच या प्रसंगी कृषी अधिकारी किशोर भोरे, उपक्षेत्र प्रमुख अहिल्यानगर कार्यालय श्री सुभाष गजबे, विजय चमान, कृषी विभाग वरिष्ठ प्रबंधक क्षेत्रीय कार्यालय अहिल्यानगर, पंचकृष्ण डेअरीचे चेअरमन सुनील सदाफळ, राहता शाखेचे मॅनेजर प्रमोद राठोड, कोलार शाखेचे मॅनेजर किशोर डेंगळे, शिर्डी शाखेचे मॅनेजर सुधाकर राव, प्रवरानगर शाखेचे मॅनेजर अतुल उगले, महिला आर्थिक महाविकास मंडळाचे दीपक लुटे, राहता बँकेचे मॅनेजर रोहित कांचन तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरण आरंगळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन मॅनेजर प्रमोद राठोड यांनी मांडले. गटाच्या सर्व सभासद महिला, इतर महिला, पत्रकार बंधू, आजच्या कार्यक्रमाचा उद्देश प्रास्ताविकेत किंवा आपले जे क्षेत्रीय अधिकारी युनियन बँकेचे त्यांनी सांगितलेलं आहे, जे भारतीय अर्थव्यवस्थेतले जे दुर्लक्षित घटक होते किंवा जे शेती क्षेत्र असेल, महिला हा एक मागासलेलाच घटक आपण कन्सिडर करतो, तर या क्षेत्रासाठी प्रायमरी सेक्टर लेंडिंग म्हणून पण बँकेची काही जबाबदारी निश्चित केली आणि या क्षेत्राला सबसिडाइज इंटरेस्ट रेटमध्ये कसं कर्ज उपलब्ध करता येईल किंवा अनुदान देऊन या क्षेत्राचा विकास कसा साधता येईल यासाठी केंद्र शासनाने विविध योजना आपल्यापर्यंत आणल्या. या योजनेचा जे सविस्तर वर्णन आहे चव्हाण साहेबांनी केलं असेल, भोरे साहेबांनी केलं असेल. आज आपली उपस्थिती जरा कमी आहे, पण आज जे इथं लाभ भेटले लोकांना, कोणाला हॉर्टिकल्चरसाठी भेटले, कोणाला डेअरी प्रोडक्टसाठी भेटले, हे लाभ पाहून आपले आजूबाजूचे शेजारी पाजारी असतील, नागरिक असेल, नक्कीच ते पण याच्यात सहभागी होतील आणि आपण पण माउथ टू माउथ पब्लिसिटी असेल किंवा आपले आजूबाजूचे लोक आहेत त्यांना पण आपण या कार्यक्रमाचा उद्देश आणि या कार्यक्रमात असलेल्या विविध योजना जर सांगितल्या तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आज या ठिकाणी ज्या सर्व योजना सांगितल्या याचा सर्व लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, आपल्या बचत गटाच्या महिलांनी घ्यावा असं मी इथं व्यासपीठाच्या वतीने आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. तसेच राहता शहरात नगर परिषदेमार्फत सध्या आपण 220 बचत गट स्थापन केलेले आणि त्याच्यापैकी 160 बचत गटांना आपण 3.5 कोटी रुपयाचं कर्ज वितरण पण केलेलं आहे. त्याचप्रमाणे इतर ज्या केंद्र शासनाच्या योजना असेल, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असेल, त्याच्या अंतर्गत पण आपण 150 लोकांना प्रशिक्षण दिलं आहे आणि त्यांना व्यवसायासाठी पण कर्ज दिलेलं आहे. याचा बी लाभ सर्व नागरिक घेऊ शकता किंवा महिला बचत गटांचा जो फिरता निधी असेल, ज्यांनी 10,000चा पहिला टप्पा घेतला असेल त्यांना पुढचा 20,000चा आहे, नंतर 50,000चा आहे, अशा विविध टप्प्यावरचे आपण कर्ज वितरण पण करत असतो सबसिडाइज रेटमध्ये. आणि आत्तापर्यंत मी आत्ता सांगितल्याप्रमाणे 3.5 कोटी रुपयाचं कर्ज वितरण केलेलं आहे. तसंच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब किंवा सुजय दादा असेल, यांच्या संकल्पनेतून आपण बऱ्याच बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून दिलेले, घरघंटी उपलब्ध करून दिलेले आहे. म्हणजे महिलांच्या
हातून व्यवसाय कसे पुढे नेता येईल आणि कुटुंबाची प्रगती कशी साधता येईल याच्यासाठी बँक असेल किंवा शासन असेल किंवा आपले नेते असतील सर्व स्तरावरून प्रयत्न सर्वांचे सुरू आहे आणि आपण पण त्याच्यात सहभागी होऊन म्हणजे आत्तापर्यंत जो रेट बघितला आहे तर आज महिला पण प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर येत आहे. म्हणजे बचत गटातून जे विविध उद्योग सुरू करतायत ते असेल किंवा शेती क्षेत्रात पण बघितलं आपण जे नवीन म्हणजे उच्च शिक्षित तरुण असतील चांगल्या शैक्षणिक संस्थांमधून पास आउट झालेले ग्रॅज्युएट असतील त्यांचा पण शेती क्षेत्राकडे कल वाढलाय. जो एक छोटासा पंचकृष्ण डेअरी म्हणून उद्योग आहे या उद्योगाला युनियन बँक ऑफ इंडिया याने फार मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्याच कार्यक्रमानिमित्त आज मला आपला प्रतिनिधी म्हणून फार मोठा सन्मान दिलेला आहे. इथं जे आपल्या कार्यक्रमासाठी राहत्याचे आपले मुख्याधिकारी साहेब लोंढे साहेब लाभलेत, युनियन बँकेचे गजबे साहेब लाभलेत, आपले राहता ब्रँचचे राठोड साहेब या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि मला इथं उपस्थित राहण्याची संधी दिली. खरं तर फार मोठं व्यासपीठ आहे त्यावर पंचकृष्ण डेअरीचा हा झालेला सन्मान यांच्याकडून आणि खरंच आभारी आहे यांचा. युनियन बँकेचा सर्वात मोठा फायदा का राष्ट्रीयकृत बँक आणि आपण जर अनुभव घेतला असेल आजूबाजूच्या बँकांचा तर युनियन बँकेत आणि याच्यात फरक असाच आहे का ही राष्ट्रीयकृत बँक आहे परंतु हिच्यात सहकारी बँकेसारखं सहकार्य नक्कीच आपल्या भागातील उत्पादकांना शेतकऱ्यांना होत असतं. तर साहेबांनी एक विनंती की आपण बँकेची ही जी माहिती आपण आज या स्कीम घेऊन आलो जे कृषीचे आपले जे जिल्ह्याचे तालुक्याचे जे साहेब आहेत गोळे साहेब यांनाही विनंती तर साहेब तुम्ही असा उपक्रम घ्या का आज गुरुवार असल्यामुळं बाजारामुळं थोडी उपस्थिती कमी आहे परंतु दिवस असा निवडा वेळ अशी निवडा का ज्यावेळेस शेतकऱ्यांना आणि आपल्या व्यापाऱ्यांना थोडासा वेळ असेल आणि कृषी एक आपण जॉईंट मेळावा घ्यावा अशी बँक असेल नगरपालिका असेल आम्ही काही त्याच्यात सहभागाचा आम्हाला जर तुम्ही संधी दिली तर आम्ही त्याच्यात काही मदत करू असं एक शेतकऱ्यांना थोडंसं आपले जे माहितीचे केंद्र म्हणू किंवा स्टॉल म्हणू कृषीचे असतील बँकेचे असतील थोडंसं जर एक वेळ जास्त दिला आणि माहिती भरपूर दिली तर अजून सखोल माहिती मिळून शेतकऱ्यांना त्याचा कसा लाभ देता येईल. कारण कमी वेळात जास्त माहिती घेणं माणूस विसरून पण जातो आणि आपल्याला नेमकी स्कीम काय चालली अधिकारी आपल्याला मार्गदर्शन करत असतात परंतु त्याबरोबर जर थोडासा वेळ अजून दिला आणि आपण चांगली त्याची अजून मार्गदर्शन आपलं जर आम्हाला कृषी विभाग आणि नॅशनलाइज बँक आणि नगरपालिकेतर्फे जर लाभलं तर मी आपल्याकडून हीच विनंती करेन. योगायोगाने कार्यक्रमाला आलो कृषी क्षेत्राशी संलग्न असलेला कार्यक्रम होता आणि त्यानिमित्ताने माझाही सन्मान साहेबांनी या ठिकाणी केला. खरं तर मी युनियन बँकेचा ऋणी आहे पहिल्यापासून गेले 2010-11 पासून युनियन बँकेचा संबंध आला. साहेबांनी युनियन बँकेचा संबंध आला असताना युनियन बँकेचा खातेदारही नव्हतो त्यावेळेला ब्रँच अधिकारी मला वाटतं सन्माननीय तांबे साहेब होते आमचे प्रशांतजी धापटकरजी हे सहकारी होते आणि बँकेत खातंही नव्हतं आणि खातं नव्हतं शेडनेट उभं करायचं कृषी खात्याच्या माध्यमातून नामदार साहेब त्यावेळेला कृषी मंत्री होते. बँकेत खातं नव्हतं तिथून लोन घ्यायला बँकेत गेलो बँकेत खातंच नाही आणि ते खातं नसताना सुद्धा युनियन बँकेने खातं ओपन करून मला लोन दिलं आणि खरं तर शेतकऱ्याच्या यशामध्ये बहुतांशी वाटा हा बँकेचाच असतो आणि माझ्या या सगळ्या वाटचालीमध्ये युनियन बँकेचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांच्या सहकार्याने आणि कृषी विभागाच्या सहकार्याने मी इथपर्यंत पोहोचू शकलो पुरस्कारापर्यंत पोहोचू शकलो आणि त्यांनी मला कृषी प्रक्रिया उद्योगालाही लोन दिलं. कृषी खात्याच्यामध्ये प्रोसेस युनिट आहे माझं डाळ मिल लघु उद्योग समूह त्याला युनियन बँकेने लोन दिलं पॉली हाऊस दिलं बरंच काही युनियन बँकेने सहकार्य केलं आणि त्या निमित्ताने इथपर्यंत पोहोचू शकलो. आज ॲग्री राईज आउटरीच कॅम्पेन होता आज आपला आपण लगतच्या 4 ब्रांचेस म्हणून हा कार्यक्रम राबवला त्यात आपली राहता कोलार शिर्डी आणि
आणि कुठली ब्रांच राहिली आपली प्रवरानगर. आपण या 4 ब्रांचेस म्हणून हा कार्यक्रम राबवला आहे. या कार्यक्रमामध्ये आज आम्ही 1.5 कोटी रुपयांचे कर्जांचं वितरण केलेलं आहे आणि ह्याशिवाय 2.5 कोटी रुपयांचं प्रपोजल्स आम्ही कॅनव्हास केलेलं आहे. तर ते आता येणाऱ्या 7 दिवसाच्या अवधीमध्ये आपण त्याच्यावर काम करून ते पण कर्ज लवकरात लवकर कर्जदारांना देण्याचा प्रयत्न करूया. आणि आज बेसिकली हा जो आउटरीच कॅम्पेन होता तो आम्ही शेतकरी आणि शेतावर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर जास्त फोकस होता आज आमचा आणि त्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम आज राबवला. या कार्यक्रमाला जे CEO आहे नगर परिषदेचे लोंढे साहेब त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली आणि आमचे जे सन्माननीय ग्राहक आहेत पंचकृष्णाचे सचिन भाऊ ते पण या कार्यक्रमात उपस्थित होते. तर या सर्वांनी बँकेच्या प्रोडक्टबद्दल आणि बँकेच्या कार्यपद्धतीवर एक संतुष्टी जाहीर केली आणि आम्हाला हा प्रोग्राम आजचा छान झाला, समाधानकारक झाला असं मला वाटतं. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी. साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क. NA प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन. प्लॉट लगत वृक्षारोपण. MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा. प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता: नगर मनमाड हायवे राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील. 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता: साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क. निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर. साई किरण डेव्हलपर्स. भव्य प्लॉट विक्री. सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ. प्लॉटची वैशिष्ट्ये: 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग. श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर. स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध. पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध. प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण. खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. मग वाट कसली पाहताय? लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा. आमचा पत्ता: शिर्डी साकोरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकोरी. मोबाईल नंबर: श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील. 98 50 39 51 14. श्री रमेश दादा शिरकांडे पाटील. 80 10 22 12 13. श्री बबन दादा शिरकांडे पाटील. 99 22 36 38 95. श्री पांडुरंग तुपे. 98 81 32 64 64. श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील. 83 80 93 94 21. आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर. साई किरण डेव्हलपर्स. श्रीराम पार्क. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.